केंद्र सरकारनं आणलेल्या इथेनॉल धोरणाचा सगळ्यात जास्त फायदा नेमका कोणाला झाला? देशाच्या अर्थव्यवस्थेला, शेतकऱ्यांना आणि साखर उद्योगाला की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलांच्या कंपन्यांना? काँग्रेस वारंवार करत असलेले आरोप खरोखरच गंभीर आहेत का, की हा केवळ राजकीय प्रचार आहे? जर काँग्रेसनं केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर नितीन गडकरींनी आतापर्यंत मौन का बाळगलं होतं? आणि जर आरोप चुकीचे असतील तर त्यांनी आता पहिल्यांदाच इतक्या सविस्तरपणे उत्तर का दिलं? इथेनॉलच्या धोरणामुळे नेमका कोणाचा फायदा झाला, किती झाला आणि गडकरींनी आपल्या बचावात नेमकं काय म्हटलेलं आहे? आज या व्हिडिओमध्ये आपण काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्षांनी केलेले आरोप, प्रत्यारोप आणि त्यामागचं वास्तव समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अनिकेत पेंडसे, नावकास्ट मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. सगळ्यात आधी काँग्रेसचा आरोप काय आहे ते बघूया. काँग्रेसचे प्रवक्ते, ज्येष्ठ नेते पवन खेरा यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला. पवन खेरा यांनी आरोप करताना म्हटलं की केंद्र सरकारच्या इथेनॉल धोरणाचा सर्वाधिक फायदा हा गडकरी कुटुंबाशी संबंधित कंपन्यांना होत आलेला आहे. गडकरींचे सुपुत्र निखिल गडकरी आणि सारंग गडकरी अनुक्रमे सियान ॲग्रो इंडस्ट्रीज आणि मानस ॲग्रो इंडस्ट्रीज या कंपन्यांशी संबंधित आहेत आणि या दोन्ही कंपन्या इथेनॉल व्यवसायात कार्यरत आहेत. काँग्रेसनं असाही दावा केलाय की या धोरणामुळे या कंपन्यांची म्हणजे इथेनॉल धोरणामुळे नितीन गडकरींच्या कंपन्यांची आर्थिक वाढ प्रचंड वेगानं झाली. काँग्रेसनं यासाठी काही आकडेही पुढे ठेवलेत. त्यांच्या दाव्यानुसार निखिल गडकरी यांच्या सियान ॲग्रोचा महसूल हा जून 2024 मध्ये सुमारे 18 कोटी रुपयांचा होता, पण अवघ्या एका वर्षात म्हणजेच जून 2025 पर्यंत तो तब्बल 723 कोटी रुपयांवर पोहोचला. इतकंच नाही तर कंपनीच्या शेअरची किंमतही जानेवारी 2025 मध्ये सुमारे 37 रुपयांवरनं 1000 रुपयांच्या पुढे गेली, असा दावा, असा आरोप काँग्रेसने केला. आता या आकड्यांच्या आधारे काँग्रेसनं प्रश्न उपस्थित केलेला आहे की हा निव्वळ व्यावसायिक यशाचा परिणाम आहे की सरकारी धोरणाचा थेट फायदा. पण या आरोपांवर आता नितीन गडकरी यांनी पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की इथेनॉल धोरण येण्याच्या खूप आधीपासूनच आपण साखर उद्योगाशी संबंधित आहोत. आपल्या कुटुंबाचा या क्षेत्राशी संबंध म्हणजे साखर उद्योगाशी संबंध नवीन नाहीये. आता त्या कंपन्यांचं व्यवस्थापन माझी मुलं बघतात, त्यामुळे इथेनॉल धोरणाचा संबंध माझ्या व्यक्तिगत फायद्याशी जोडणं हे चुकीचं आहे. गडकरी असं सांगून थांबले नाही, त्यांनी आणखी एक महत्वाचा आकडा समोर ठेवला. गडकरींच्या म्हणण्यानुसार देशात दरवर्षी सुमारे 1500 कोटी लिटर इथेनॉलची खरेदी होते आणि देशभरात जवळपास 550 कंपन्या इथेनॉलचं उत्पादन करतात. आता या संपूर्ण उत्पादनात त्यांच्या मुलांच्या कंपन्यांचा वाटा 0.07% इतकाच असल्याचा दावा त्यांनी केलाय. इतका कमी वाटा असताना इथेनॉल धोरणाचा सर्वात मोठा फायदा गडकरी कुटुंबाला झाला, असा आरोप हा वस्तुस्थितीला धरून नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. गडकरी यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय किंवा दावा केलाय, यातून आम्हाला काही प्रचंड नफा होत नाही, असं गडकरी यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणजेच काँग्रेस ज्या पद्धतीनं हा मुद्दा मांडतीये त्या चित्रापेक्षा वास्तव वेगळं असल्याचा दावा नितीन गडकरींनी केलाय. त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचा व्यवसाय लपवण्याचा प्रयत्न केला नाही, पण या व्यवसायाचा आकार आणि देशातील एकूण इथेनॉल उद्योगाचा आकार यांची तुलना करून आरोप अतिशयोक्तीपूर्ण असल्याचं सांगितलेलं आहे. याचबरोबर गडकरींनी इथेनॉल विरोधातील आणखी एका चर्चेलाही उत्तर दिलंय. अनेकदा असा दावा केला जातो की इथेनॉल मिश्रित इंधनामुळे पेट्रोल वाहनांच्या इंजिनचं नुकसान होतं. आता या आरोपालाही नितीन गडकरींनी थेट आव्हान दिलंय. इथेनॉलमुळे कोणत्याही वाहनाचं नुकसान झालंय असा पुरावा असेल तर तो समोर आणा, असं थेट आव्हान नितीन गडकरींनी दिलेलं आहे. म्हणजेच त्यांनी केवळ राजकीय आरोपांनाच उत्तर दिलेलं नाही, तर इथेनॉलच्या गुणवत्तेबाबत उपस्थित होणाऱ्या शंकांनाही प्रत्युत्तर दिले. पण आता या संपूर्ण वादाचा एक महत्वाचा पैलू समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे, कारण इथेनॉल धोरण हे फक्त एका कंपनीचं किंवा एका मंत्र्यापुरतं मर्यादित प्रकरण नाहीये. केंद्र सरकारनं गेल्या काही वर्षात इथेनॉल मिश्रणाला मोठं प्रोत्साहन दिलेलं आहे. त्यामागे 3 प्रमुख उद्दिष्ट आहेत. परदेशातनं होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबित्व कमी करणं, ऊस आणि मका उत्पादक शेतकऱ्यांना अतिरिक्त बाजारपेठ उपलब्ध करून देणं आणि
पर्यावरणपूरक इंधनाचा वापर वाढवणं. त्यामुळे या धोरणाचा फायदा केवळ एका कंपनीला नाही तर संपूर्ण साखर आणि जैव इंधन उद्योगाला झाला असं सरकारचं सातत्यानं म्हणणं आहे. आणि म्हणूनच या प्रकरणामध्ये दोन वेगवेगळे दृष्टिकोन समोर येतात. काँग्रेस म्हणतं की धोरणाचा म्हणजे सरकारी धोरणाचा फायदा हा गडकरी कुटुंबाशी संबंधित कंपन्यांना झाला आणि त्यामुळे हितसंबंधांचा प्रश्न निर्माण होतो. तर गडकरी म्हणतात की हा उद्योग आमच्यासाठी नवीन नाहीये, आमचा बाजारातील वाटा हा अत्यंत कमी आहे आणि इथेनॉल धोरणाचा लाभ देशभरातल्या शेकडो कंपन्यांना झालेला आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबाला टार्गेट करून राजकीय आरोप करणं हे काही योग्य नाहीये. या संपूर्ण वादात अंतिम निष्कर्ष काढणं, प्रेक्षकांवर सोडणंच हे योग्य ठरेल. कारण एका बाजूला काँग्रेसनं काही आकडे आणि आरोप मांडलेले आहेत तर दुसऱ्या बाजूला नितीन गडकरी यांनी त्याच आरोपांना उत्तर देताना स्वतःचे आकडे आणि स्पष्टीकरण दिले. त्यामुळे या विषयावर मत बनवताना दोन्ही बाजू ऐकणं आवश्यक आहे. आता तुमचं मत काय आहे? काँग्रेसनं केलेले आरोप तुम्हाला गंभीर वाटतात का, पटतात का, की गडकरींनी दिलेलं स्पष्टीकरण हे समाधानकारक वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमधनं नक्की सांगा. अशाच सखोल आणि संतुलित राजकीय विश्लेषणासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नावकास्ट मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.